पूर्वी गावाकडच्या लग्नामध्ये बसणारी पंगत या बटाट्याची भाजी शिवाय अपूर्णच असायची. आज आपण आमच्या 100 ग्रॅम चवळीचे सुद्धा तुमच्या आरोग्याला मिळू शकणारी भाजी जाणून घेऊयात. वजन कमी करायचं असो किंवा रक्ताच्या साखरेवर नियंत्रण मिळवायचे असो, फॅन्सी दिसणाऱ्या व बेचव भाज्या खाव्या लागतील असा एक गैरसमज अलीकडे निर्माण झाला आहे. पण खरंच सांगायचं तर वजन, डायबिटीज ते अगदी हाडाच्या आरोग्याचे सुद्धा आपल्या पारंपरिक भाज्या उत्तम प्रभाव दाखवू शकतात. उदाहरण द्यायचे झालं तर कडधान्याचा भाग असलेली चवळी, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक आयडिन असे म्हटले जाते, ही भाजी चवीला आणि आरोग्याला खूप फायदे देऊ शकते. आज आपण अवघ्या 100 ग्रॅम चवळीचे सुद्धा आपल्या आरोग्याला मिळू शकणारे फायदे जाणून घेणार आहोत. 100 ग्रॅम चवळीमध्ये कॅलरीचे प्रमाण 120, कर्बचे प्रमाण 21.45 ग्रॅम, फायबरचे प्रमाण 6.7 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 4.4 ग्रॅम, प्रथिने 8.3 ग्रॅम, चरबीचे प्रमाण 0.9 ग्रॅम. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, के, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, B1, B2, B3, B5, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट. चवळीमध्ये पॉलिफेनॉल, फ्लेवोनॉइड्स आणि टॅनिन विविध अँटीऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून शरीरातल्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. चवळीच्या आरोग्याला फायदे पाहूयात. चवळीमध्ये फायबरचा मोठा साठा असतो, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त त्यातील पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. चवळीमध्ये फायबर निरोगी पचनास प्रोत्साहन देते, बद्धकोष्ठता कमी करून आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. चवळीत चरबी आणि कॅलरीज कमी असतात, परंतु प्रथिने आणि फायबर जास्त असतात, ज्यामुळे चवळी खाल्ल्यावर बऱ्याच वेळ पोट भरल्याचे जाणवू लागते. त्यामुळे वारंवार विनाकारण खाणे कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. चरबीमध्ये असणारे विरघळणारे फायबर साखरेचे शोषण कमी करते, रक्ताची साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना चवळी फायदेशीर आहे. चवळीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात, जी आपल्या शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्ती संतुलित आहाराचा भाग म्हणून चवळीचे सेवन करू शकतात. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळे गर्भवती महिलांची चवळी फायदेशीर ठरू शकते. पण गर्भवती महिलांनी आजाराचा धोका टाळण्यासाठी चवळी पूर्णपणे शिजवल्याशिवाय खाऊ नये. चवळीची भाजी खाताना या गोष्टीकडे लक्ष द्या की आपणास चवळीची भाजी खाल्ल्यानंतर ॲलर्जी आहे का, याकडे बारकाईने लक्ष द्या. काहींना त्वचेवर प्रतिक्रिया दिसू शकतात किंवा काहींना ॲसिडिटी होऊ शकते. हे बदल आपण ओळखा आणि चवळीची भाजीचे सेवन करा. चवळी जास्त प्रमाणात खाऊ नका.